नाइन्थ मैथ्स पार्ट 2 क्वाड्रिलेटरल मधला प्रॅक्टिस सेट 5.34 चौथा गणित आहे. द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. देन फाइंड द साइड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. काय सांगितलं त्यांनी, एक रोम्बस दिला आहे ABCD. या रोम्बसचे जे दोन डायगोनल आहेत हे O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. हे दोन दिलेले आहेत. म्हणजे AC दिलेला आहे समजा 20 सेंटीमीटर आणि BD दिलेला आहे 21 सेंटीमीटर. देन फाइंड साइड्स ऑफ रोम्बस. या साइड्स किती आहेत ते काढायचे आहेत. ठीक आहे. रोम्बस हा सुद्धा एक पॅरलेलोग्रामच आहे, पण पॅरलेलोग्राममध्ये समोरच्या साईड्स हा इक्वल असतात आणि ज्या पॅरलेलोग्रामच्या सगळ्या साईड इक्वल असतात तो रोम्बस. ठीक आहे. या चारही साईड आहेत ह्या इक्वल आहेत लेंथमध्ये, म्हणून रोम्बस. याचे हे काय, याचे जे डायगोनल आहेत हे डायगोनल ज्या O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात ते इच म्हणजे दोन्ही एकमेकाला काय करतात, बायसेक्ट करतात. काय करतात, बायसेक्ट करतात. ही त्याची पहिली कंडिशन आहे की AC आणि BD ही काय करतात, O पॉईंटमध्ये दोघं एकमेकाला बायसेक्ट करतात. म्हणजे AO आणि OC आणि BO आणि OD हे दोन वेगवेगळे पार्ट होतात, ते सेम असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक त्याची कन्सेप्ट अशी आहे की AO मध्ये ज्या ठिकाणी BDला तो पॉईंट छेदतो किंवा जो पॉईंट निर्माण होतो O, त्या ठिकाणी AOB हा राईट अँगल असतो, 90 डिग्री असतो, कारण BDला AC हा परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. दोन कंडिशन आहेत. AC आणि BD एकमेकाला बायसेक्ट करतात आणि AO या पॉईंटवरती ते परपेंडिक्युलर असतात एकमेकाला. ठीक आहे. एवढं सोपं आहे. याच्यावर हे गणित आधारित आहे. कसं दाखवतो ते बघा. लेट आपण ही फिगर काढलेली आहे. ही फिगर तुम्हाला पुस्तकात नाही आहे, अशी एक फिगर काढा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. काय आहे, लेट क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रोम्बस. ठीक आहे. लेट क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रोम्बस. रोम्बस आहे म्हटल्यानंतर काय आलं, त्याच्यामध्ये AC आणि BD आहे. AC इज इक्वल टू, ही छोटी आहे तिला कमी द्या, उलटं देऊ नका फिगर. 20 सेंटीमीटर अँड BD इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. ठीक आहे. AC किती आली, 20 आणि BD आली 21. काय ते डायगोनल्स आहेत. AC अँड BD आर डायगोनल्स. बरोबर आहेत. कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. डायगोनल्स इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. बरोबर आहे. इथपर्यंत आलं. AC आणि BD हे O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. AC ची लाईन 20 आहे, BD ची लाईन आहे. देअरफॉर लेंथ AO इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ AC. का, डायगोनल्स बायसेक्ट करतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे OD किंवा BO इज हाफ and length BO is equal to half of length BD. काय, diagonals bisect each other. diagonals कशा आहेत, diagonals of, diagonals of rhombus are bisect each other. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्युएशन टाका. काय व्हॅल्यूज आहेत, therefore AO
इज इक्वल टू हाफ इंटू 20. त्याची किती आहे, टोटल किती आहे इथून इथपर्यंत 20. सो ही इथे किती आली, ही 10 आली, ही 10 आली, बरोबर आहे. इज इक्वल टू 10. लेंथ BO इज इक्वल टू हाफ इंटू 21 इज इक्वल टू 10.5. याला नंबर द्या 1, बरोबर आहे. AO हाफ इंटू 20 इज इक्वल टू 10, BO इज इक्वल टू हाफ इंटू 21 इज इक्वल टू 10.5. हे तुम्हाला मिळालं. AOB मध्ये ही 10 मिळाली, त्याची ही पूर्ण किती होती, ही होती तुमची 21, त्याच्यामुळे ही किती आली 10.5, ही किती आली 10.5, बरोबर आहे. हा पार्ट 10.5, हा पार्ट 10 आणि हा 10.5 10. समजलं. AOB. देअरफॉर ट्रायंगल AOB याच्यामध्ये काय, इथं इंटरसेक्ट होतात. ट्रायंगल AOB, इन ट्रायंगल AOB अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. का, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे जे डायगोनल असतात ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्हणून या पॉईंटवरती किती आले, हा किती आला 90 डिग्री, हा पण 90 डिग्री येणार, हा सुद्धा 90 डिग्री येणार. कळलं. चारी पार्ट 90 डिग्री झाले. AOB इन ट्रायंगल, देअरफॉर म्हणा किंवा इन ट्रायंगल AOB अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. AOB या ट्रायंगलमध्ये AOB हा अँगल किती आला 90 डिग्री. आता आपण इथे पायथागोरस थेरम वापरूया. बाय पायथागोरस थेरम काय येईल, पायथागोरस थेरम वापरला तर AO आणि BO या दोघांचे जे स्क्वेअर आहेत त्या स्क्वेअरच्या ABच्या स्क्वेअर बरोबर असतील. एवढं सिम्पल आहे. AB. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर, बरोबर आहे. AO स्क्वेअर BO स्क्वेअर किती आला याचा, 10चा स्क्वेअर प्लस 10.5चा स्क्वेअर. दोघांचे स्क्वेअर काढा, किती आले स्क्वेअर याचे, याचा 100 प्लस याचा किती येणार आहे 110.25 इज इक्वल टू 210.25, बरोबर आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू 2, देअरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट 210.25, बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट कसा काढता आहे तुम्हाला सांगतो. मला मागे पुस्तकामध्ये गेल्या वेळेला आपली झाली 8वी 9वीला झालेलं आहे, पण तुम्हाला इथे काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल त्याचा स्क्वेअर रूट कसा काढतात. AB इज इक्वल टू अंडर रूट 210.25, ठीक आहे. आता 210.25चा स्क्वेअर रूट काढायचा आहे तो असा काढतात. 210.25 हा जो पॉईंट आहे हा तुर्तास धरू नका, ठीक आहे. पूर्ण संख्या घ्या 21025. आता याला हे करायचं काय, लास्टला 5 आहे, या पहिले 2 असेल डिवाइड करायचं असेल तर त्याच्यामध्ये लास्टला 2 पाहिजे. 2 4 6 8 ह्याच्यात नाही आहे. बरं याची बेरीज 2 1 म्हणजे 3 प्लस 2 झाले 5 प्लस 5 म्हणजे झाले 10. 10 बेरीज 12 त्याची ॲडिशन आली, त्याच्यामुळे तुम्हाला 3नी त्याला डिवायडेशन होणार नाही. नेक्स्ट आलं काय लास्टला 5, त्याला 5ला डिवायडेशन होईल 5 4 दा 20 5 2 दा 10 0 5 5 दा 25, ठीक आहे. परत लास्टला 5 आहे त्याच्यामुळे परत 5 येईल 5 8 दा उरले बरं 2 5 4 दा 20 5 1 दा 5 5 चोक 20 उरले 10 5 जुने 10 वरनं 2 घेतले 0 5 आहे 5 5 25 5 48 उरले 2 5 चोक 20 आणि 5 1 5 841. 841 कशाचा वर्ग आहे लक्षात ठेवा.
त्या तिथपासून म्हणजे 1 पासून 30 पर्यंत वर्गमूळ तुम्ही पाठ करून ठेवा. हे तुम्हाला इझिली जातं. का तर तुम्हाला त्याचा वर्ग कितीचा आहे हे तुमच्या लक्षात आलं तर हे गणित पटकन सुटतं. म्हणून 1 ते 30 पर्यंत वर्गमूळ तुमची पाठ पाहिजेत. हे वर्गमूळ आहे याचं 29 म्हणजे 29चा वर्ग 841 आहे. सो डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 29 इंटू 29 29 29 वनदा 29 बरोबर आहे. आता याचे फॅक्टर काय आले 5 इंटू 5 इंटू 29 इंटू 29 देअरफॉर पहिली पेअर झाली 5 इंटू 29 दुसरी पेअर झाली 5 इंटू 29 म्हणजे झालं 145 इंटू 145 मीन्स हा काय आला ए बी इज इक्वल टू अंडर रूट 145 स्क्वेअर म्हणजेच किती 145 बरोबर आहे. किती आलं 145 पण इथे काय आहे 2 घरानंतर पॉईंट आहे. सो इथे पॉईंट देताना तुम्ही काय करणार इथे 2 घरांचा मल्टिप्ल इथे 1 आणि 2 घरं आहेत. सो इथे एक घर आलं पाहिजे त्याच्या 2 घरं तिथे मल्टिप्लिकेशनला येऊ शकत नाहीत म्हणून 14.5 इंटू 14.5 हे इथे आहे. सो इथे तुम्ही 14.5 देऊ शकता पॉईंट देऊ शकता. किती आलं याचं ए बी बरोबर देअरफॉर ए बी इज इक्वल टू 14.5 हा पॉईंट नंतर द्यायचा. 2 घरं आहेत म्हणजे एका घरानंतर पॉईंट द्यायचा. 4 घरं असती तर 2 घरानंतर पॉईंट दिला असता. ठीक आहे. ही आली तुमची 1. पुढचं काय दिलं आहे इट्स अ पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं आहे पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे काय 4 इंटू 14.5 या 4 बाजू आहेत. एक बाजू रोम्बसची किती असते आता ही आली 14.5 ही आली 14.5 ही आली 14.5 ही 14.5 सगळ्या 14.5 14.5 चौघांची बेरीज म्हणजे 4 इंटू 14.5 म्हणजे किती 58 14 चौक 56 आणि 4 याचे आले 10 म्हणजे 58 पेरिमीटर किती आला 58 आलं लक्षात. समजलं सोपं आहे.